नमस्कार. महाराष्ट्रातल्या जमिनीच्या व्यवहारांमध्ये विशेषतः जमिनीला अकृषिक म्हणजेच एनए करण्याच्या प्रक्रियेत अडकून पडला आहात का? तर थांबा, तुमच्यासाठी एक खूप मोठी आणि चांगली बातमी आहे. 2025 साली आलेला नवीन जमीन महसूल सुधारणा कायदा सगळं काही बदलणार आहे. तुम्ही महसूल अधिकारी असाल किंवा जमीन मालक, हा बदल तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे. चला, या मोठ्या बदलाचा आपण सविस्तर विश्लेषण करूया. तलाठी मित्र या चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे. हे चॅनल खास तलाठी, ग्राम महसूल अधिकारी आणि शेतकरी बांधवांसाठी आहे. येथे तुम्हाला ऑनलाईन, ऑफलाईन कामकाजात मदत, शासनाचे नवीन निर्णय, ताज्या अपडेट्स या सगळ्यांवर सविस्तर मार्गदर्शन मिळेल. एवढंच नाही तर ई-पीक नोंदणी, पीएम किसान योजना आणि शासनाच्या इतर योजनांची अचूक माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. आमचा उद्देश एकच आहे: महसूल अधिकाऱ्यांचं काम सोपं करणं आणि शेतकऱ्यांपर्यंत योग्य माहिती पोहोचवणं. तर आज आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी आपण जुन्या किचकट पद्धतीबद्दल बोलू. मग थेट नवीन कायद्यात उडी मारू आणि बघू की त्याने नेमके काय मोठे बदल घडवले आहेत. त्यानंतर नवीन प्रीमियमचे दर कसे आहेत आणि जमा होणाऱ्या पैशांची विभागणी कशी होणार आहे हेही समजून घेऊ. आणि हो, शेवटी या सगळ्याचा एक सोपा सारांश पण पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया. ठीक आहे, तर सगळ्यात आधी मूळ मुद्द्याला हात घालूया. नवीन कायद्याचं महत्त्व समजून घेण्यासाठी आधीची पद्धत इतकी त्रासदायक का होती हे समजून घेणं गरजेचं आहे. तुमच्यापैकी अनेकांना हा अनुभव आला असेल. आपल्या जमिनीला अकृषिक म्हणजे एनए करणं म्हणजे एक मोठं दिव्यच होतं. कागदपत्रांचे ढिगारे, वेगवेगळ्या ऑफिसांमध्ये माराव्या लागणाऱ्या चक्का आणि कधीही न संपणारी प्रतीक्षा. पण हे इतकं गुंतागुंतीचं का होतं? चला, यामागची कारणं शोधूया. मुळात अडचण काय होती तर 3 मोठ्या गोष्टी होत्या. पहिली, दुहेरी परवानगी, म्हणजे तुम्हाला प्लॅनिंग अथॉरिटी आणि महसूल विभाग या दोघांकडूनही होकार मिळवावा लागायचा. दुसरी, दुहेरी कर, म्हणजे एकदा रूपांतरण कर भरा आणि मग दरवर्षी अकृषी करही भरा. आणि तिसरी गोष्ट म्हणजे सनदची अट, जी कर्ज वगैरे घेण्यासाठी बंधनकारक होती आणि त्यामुळे सगळी प्रक्रिया अजूनच लांबायची. पण आता या सगळ्या त्रासाला पूर्णविराम लागला आहे. कारण आहे महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 57/2025. चला बघूया या कायद्याने प्रक्रियेत कशी क्रांती घडवून आणली आहे. 31 डिसेंबर 2025 पासून लागू झालेल्या महाराष्ट्र जमीन महसूल संहिता दुसरी सुधारणा अधिनियम 2025चा उद्देश अगदी सरळ आणि सोपा आहे: नागरिकांसाठी अकृषिक वापराची प्रक्रिया अगदी सोपी आणि सरळ करणे. आता हा जो बदल आहे ना, तो खरा गेम चेंजर आहे. विचार करा, जुन्या नियमांनुसार जिल्हाधिकाऱ्यांकडून वेगळी येणे परवानगी लागायची, पण नवीन कायद्यानुसार ती अट पूर्णपणे काढून टाकली आहे. आता फक्त नियोजन प्राधिकरणाची विकास परवानगी पुरेशी आहे. याचा अर्थ महसूल विभागाकडे वेगळा अर्ज करायची आता गरजच नाही. केवढा मोठा दिलासा आहे हा, नाही का? आता ही माहिती जर तुम्हाला महत्त्वाची वाटत असेल तर तलाठी मित्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे असे महत्त्वाचे अपडेट्स तुमच्याकडून कधीच सुटणार नाहीत. ठीक आहे, आता जरा पैशांबद्दल बोलूया. आर्थिक बाबतीत काय बदल झाले आहेत? तर चांगली बातमी ही आहे की दरवर्षी कर भरण्याचं ते चक्र आता थांबलं आहे. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय. तो दरवर्षीचा अकृषिक कर आणि सुरुवातीला भरावा लागणारा रूपांतरण कर हे दोन्हीही या नवीन कायद्याने पूर्णपणे रद्द केले आहेत. हा एक ऐतिहासिक निर्णय आहे. आता फक्त एकदाच पैसे भरायचे आहेत. मग हे एकदाच भरायचे पैसे म्हणजे किती? याला म्हणतात रूपांतरण अधिमूल्य किंवा प्रीमियम. आणि हे जमिनीच्या आकारमानावर आणि त्या भागातील चालू बाजार मूल्य म्हणजेच रेडी रेकनरच्या दरावर अवलंबून आहे. बघा, 1000 चौरस मीटरपर्यंतच्या जमिनीसाठी बाजार मूल्याच्या फक्त 0.10%, 1001 ते 4000 चौरस मीटरसाठी 0.25% आणि त्याहून मोठ्या जमिनीसाठी 0.50%. फक्त एकदाच भरायचं आणि विषय संपला. यामुळे एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो की हा जो प्रीमियम सरकारकडे जमा होणार आहे तो जाणार कुठे? सगळा पैसा राज्य शासनाकडेच जाणार की स्थानिक संस्थांनाही यातला काही वाटा मिळणार? ग्रामपंचायत क्षेत्रासाठी विभागणी अगदी सोपी आणि स्पष्ट आहे. जमा झालेल्या एकूण प्रीमियमपैकी 50% रक्कम ही राज्य शासनाला जाते आणि उरलेली 50% रक्कम जिल्हा परिषद आणि संबंधित ग्रामपंचायत यांच्यात अर्धी म्हणजे प्रत्येकी 25-25% वाटली जाते. म्हणजे स्थानिक विकासाला थेट चालना मिळणार. आता शहरी भागांसाठी नियम थोडे वेगळे आहेत. अ वर्ग महानगरपालिकांना त्यांच्या हद्दीत जमा झालेल्या प्रीमियमपैकी 30% रक्कम मिळते. आणि इतर सगळ्या महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी तर याहूनही चांगली बातमी आहे. त्यांना जमा झालेल्या प्रीमियमचा तब्बल 50% वाटा मिळतो. ग्रामीण भागासाठी फक्त पुन्हा एकदा नीट समजून घेऊया.
50% रक्कम जिल्हा परिषदेला मिळते आणि मग जिल्हा परिषद त्यातून अर्धा वाटा म्हणजेच एकूण रकमेच्या 25% थेट संबंधित ग्रामपंचायतीला देते. ठीक आहे, तर आता आपण या सगळ्या चर्चेचा सार पाहूया आणि या नवीन कायद्याचे सर्वात मोठे फायदे थोडक्यात पुन्हा एकदा समजून घेऊया. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांकडून वेगळ्या येणे परवानगीची आता गरज नाही. वार्षिक अकृषी कर कायमचा गेला आणि इतकंच नाही तर मागची सगळी थकबाकीसुद्धा माफ झाली आहे. आता फक्त एकदाच प्रीमियम भरायचा. बँकेच्या कर्जासाठी सनदची अटही गेली. थोडक्यात सांगायचं तर संपूर्ण प्रक्रिया आता सोपी, वेगवान आणि खूपच पारदर्शक झाली आहे. आणि जाता जाता एक विचार, आता जिथे दुहेरी परवानगी आणि दुहेरी कराचं चक्र थांबलं आहे, तिथे ही सोपी झालेली प्रक्रिया महाराष्ट्राच्या विकासाला आणि आपल्यासारख्या सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनाला खऱ्या अर्थाने किती गती देईल यावर नक्कीच विचार करण्यासारखा आहे. हे सविस्तर विश्लेषण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. महसूल विभागाच्या अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी तलाठी मित्र चॅनलला सबस्क्राईब करायला आणि ती नोटिफिकेशन बेल दाबायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या भागात एका नवीन आणि महत्त्वाच्या माहितीसह.